काही तासातच प्रेम पूजाने मुंबई गाठलं. कंपनी खाजगी होती, पण इंटरनॅशनल लेवलची कामे करीत होती. प्रेम व पूजा दोघं हुशार असल्याने त्यांच्या मनात हा विश्वास होता की हा जॉब आपल्याला नक्की मिळेल. प्रेम व पूजाचा पहिलाच जॉब होता. प्रेम हुशार व चालाक होता, कारण त्याच्या वडिलांकडे येणारा प्रत्येक व्यक्ती विनम्रपणे आला तर विश्वासरावांना आनंद होत असे, परंतु एखादा व्यक्ती तापट स्वभावाचा आला तर विश्वासराव त्याला गोड बोलून काढून देत असे. म्हणून प्रेमने आज जाण्यापूर्वी दार वाजवून परमिशन घेतली. मधून एक गोड आवाज येतो, कम इन. आज जाताच एक सुंदर अशी बॉस बसलेली असते. शमा खान ही कंपनीची ओनर असते. शमा दिसण्यास सुंदर व आवाज कोकिळाचा असल्याने खूप व्यक्ती तिला पसंत करत असायचे. शमाने प्रेम व पूजाला बसवले आणि म्हणते, ऑल राईट, तर तुम्ही दोघं हजबंड वाईफ आहात आणि तुम्हा दोघांना ही नोकरी अपेक्षित आहे. ओके, ठीक आहे. तुमची काही कागदपत्रे असतील. शमा सर्व कागदपत्रे पाहून खूप इम्प्रेस होते. तेव्हा शमा म्हणते, मिस्टर प्रेम, तुमच्या शिक्षणाला पाहून तुम्हाला खालची कामे देणे काही योग्य नाही, तर आम्हाला कॅम्प्युटर क्षेत्रात आपल्याजवळ जितकी पण माणसे आहेत त्यावरील एक मेन बॉस म्हणजेच मॅनेजर या पदाकरिता तुम्ही योग्य वाटता. तुम्ही मॅनेजर बरोबर माझे पर्सनल असिस्टंट पण राहाल, कारण तुमच्यावरील मॅनेजर मी आहे. अँड मिस पूजा, सॉरी माय मिस्टेक, मिसेस पूजा, तुम्ही तुमच्या शिक्षणात चांगलेच नाव कमविले आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्यासारखे मी जे काही काम करते तेच काम तुम्हाला एका महिन्यात शिकवून आमच्या मेन लीड बॉसचे प्रोजेक्ट अँड इतर जे काही कामे असतील ते करावे लागतील. तुम्ही दोघं या कंपनीचा हा फॉर्म आहे तो प्लीज भरून सबमिट करून द्या. अँड बाय द वे, तुम्ही दोघं उद्यापासून आपापल्या जॉबवर वेळेवर या. 9:30 AM. ऑल राईट मिस्टर प्रेम अँड मिसेस प्रेम. तेव्हा प्रेम व पूजा म्हणतात, ओके मॅडम. प्रेम व पूजा बाहेर जायलाच लागतात की शमा म्हणते, वन मिनिट मिस्टर प्रेम, तुम्ही तुमच्या सॅलरीचे काही विचारलेच नाही. तेव्हा प्रेम म्हणतो, जी कंपनी इंटरनॅशनल लेवलची कामे करते ती आम्हाला कमी सॅलरी कशी काय देईल? तरी पण सांगणे माझे काम आहे. मिस्टर प्रेम, तुमची सॅलरी 22,000 अँड मिसेस प्रेम, तुमची पहिल्या महिन्याला सॅलरी 60,000 अँड नंतर 47,000 असेल. मिसेस प्रेम, तुम्ही या कंपनीच्या मोठ्या लीड बॉस असल्याने तुम्हाला कंपनीतर्फे 1 फ्लॅट अँड 1 कार या त्यांच्या चाव्या. थोड्या दिवसांकरिता तुम्हाला रस्ते माहीत करण्यासाठी कंपनीचा माणूस असेल. ठीक आहे, तर उद्या ठीक आपल्या वेळेत आपले काम सांभाळा. अच्छा, बाय, सिया. शमा म्हणते. प्रेम पण बाय बाय करीत बाहेर येतो. नोकरी मिळाल्याने दोघं खुश होऊन गावी लगेच निघतात. सायंकाळपर्यंत प्रेम व पूजा गावी येऊन पोहोचतात, परंतु त्याच रात्री दोघांना निघायचे असते. त्यामुळे प्रेम नोकरीची खुश खबर घरातील सदस्यांना सांगतो. इकडे पूजा दोघं बॅगा पॅक करून म्हणते, अहो सर्व पॅक केलं बरं का? पूजा म्हणते, आई बाबा, आता खरं मी माझ्या नव्या संसारात नांदायला जात आहे. हे बोलताच पूजाचे डोळे पाण्याने भरून जातात. पूजा जास्त अश्रू वाहू नये म्हणून प्रेम म्हणतो, पूजा लवकर चल, उद्या जॉबवर लवकर पोचायचे आहे. तेव्हा सासूबाई म्हणतात, अहो जावई बापू थांबा, तुम्हाला शिदोरी बांधून देते मी. सीताबाई एका पिशवीत सर्व काही खाण्यापिण्याच्या गोष्टी टाकून देतात. प्रेम व पूजा तासा 2 तासात लगेच मुंबई रवाना होतात. इकडून तिकडून झालेल्या धावपळीत डोकं फार दमून गेलेले असतात. त्यामुळे कंपनीने दिलेल्या घरी जाऊन लगेच झोपी जातात. दुसऱ्या दिवसापासून प्रेम व पूजा लवकर उठून आपापली कामे करण्यास सुरुवात करून देतात. रोजच्या सवयीमुळे त्यांना फारसा त्रास जाणवत नाही. पूजा ट्रेनिंग घेत असल्याने पूजाची सुट्टी लवकर होत असे. प्रेम टीम मॅनेजर असल्याने सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर जे काही काम प्रेमचे असायचे ते तो करीत. शमा खान प्रेम बरोबरच असायची. शमा ही स्वभावाने चांगली असल्याने शमा प्रेमला खूप मदत करत होती. काही महिन्यातच प्रेम व पूजा वेल सेटल अर्थात व्यवस्थित त्यांचे बस्तान बसले. धर्मराव ज्यावेळी मुलीला भेटायला आले त्यावेळेस धर्मरावांना मुलीचा सुखी संसार पाहून खूप आनंद झाला. प्रेमचे संस्कार पहिल्यापासून तर मोठा माणूस होईपर्यंत काही बदललेले नव्हते. तेव्हा धर्मराव प्रेमला म्हणतात, प्रेम, आता या घरात पाळणा लवकर हलवायला पाहिजे. पण प्रेम या गोष्टीशी सहमत होत नाही. प्रेमने नकार दिल्यामुळे धर्मराव चकित होऊन म्हणतात, पण का? तेव्हा प्रेम म्हणतो, अहो मामा, मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला सांभाळेल कोण? ही आणि मी, आम्ही दोघंही ही कामे करतो. नंतर प्रेम म्हणतो, मामा एक विचारू का? विचारा.
धर्मराव म्हणतात, आम्ही आमच्या बाळाला जन्म देतो, पण तुम्ही व मामी आमच्या बरोबर राहायला या. यामुळे मला आई वडिलांचे नक्की खरे प्रेम काय राहते ते तर कळेल. इतके बोलून प्रेम ऑफिसात निघून जातो. प्रेम गेल्यानंतर पूजा धर्मरावांना म्हणते, बाबा प्रेम अजून त्या गोष्टी विसरला नाही. त्यासाठी तुम्ही व आई थोड्या कालावधीसाठी आमच्या बरोबर येऊन राहणार. धर्मराव मुलीचे बोलणे ऐकून एका संकटात सापडून जातात. धर्मराव मुलीला लगेच काही होकार देत नाही. 2-4 दिवस राहिल्यानंतर धर्मराव दोघांचा निरोप घेऊन गावी